मत हे विकासाला असेल. माझ्या दृष्टीने शाहू महाराज मला योग्य वाटतं. मला भाजप चांगला वाटतं. दुसऱ्यावानी इकडे तिकडे जाणार माणूस नाही हो. एका पक्षाच पहिल्यावर नाही तू माणूस नाही पक्ष. 100% बरोबर आहे. भाजपचा मत देणं शेतकऱ्याला नुसत्या योजना जाहीर केल्यात, कुठे काय दिले? फक्त ते 2000 दिले तेवढेच. ते सगळे चोर नाही. माणसाला तर काय माहिती आहे, पैसा लोभ झालाय. राजकारण बाजूला पैसा कुठे मिळतोय तिकडे पळायचं झालं माणसाला. आम्ही सुज्ञ मतदार आहोत. आम्ही विचार करूनच मतदान करतो. अहो टाकायचं किंमत काय कुजवायचं आहे का? टाकणारच टाकलंच कुजवून चालतंय का? गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी. दर्शको नमस्कार. KK न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आखाडा लोकसभेचा कौल जनतेचा या माध्यमातून आपण लोकांच्यामध्ये जातोय, लोकांच्यासोबत संवाद साधतोय, लोकांच्यासोबत बोलतोय. काय या लोकांचा, कोल्हापूरकरांचा कौल कुणाला आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. आता मी आहे कोल्हापुरातील रंका बस स्टँड इथं आणि इथं काही लोक आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहे. मामा नमस्कार. नाव काय? सगळे शेळके. गाव कुठले? वाशी. काय सांगाल, लोकसभेची निवडणूक लागली, कुणाला मत टाकायचं? आता बघूया कुणाला टाकायचं. हा, त्यामध्ये आता ठरवायला पाहिजे. काय ठरवलंय काय आता? आता बघूया की म्हणतो आम्ही साहेबांनी टाकायचं. कोण साहेब? शाहू महाराज. शाहू महाराजांना. होय. बर. काय भागात वार? भागात वार काय जात नाही. हा. अजून काय तेवढं हे झालेलं नाही. अजून चर्चा नाही आता. होय, चर्चा सुरुवात आता नुसते. हा. कालपासून परवाची पण तिकीट मिळाल्या. तिकीट तिकीट वाटायला चाललं हो, सांगतो तुम्हाला हो. हा तिकीट आता चालू आहेत. हा अजून फायनल झालेलं नाही. हा हा हा. या की लोकसभेचं निवडणुकीचं वारं चालू झालंय. बरं. कुणाला मतं टाकायची? एकीकडे शाहू महाराज आहे, तिकडे बघायला गेलं तर संजय मंडलिकांचं नाव आहे. अजून कुणाचं नाव येईल? माझ्या दृष्टीने शाहू महाराज मला योग्य बस वाटतं. बस बस बस. हा. शाहू महाराज मला योग्य वाटतं. का बरं? का एक राजकारणापासून वेगळा मनुष्य आहे आणि राजघराण्यातील असल्याकारणानं ते काहीतरी या शाहू महाराजांचा आदर्श घेऊन काहीतरी कोल्हापूर जिल्ह्यासाठी करतील असं मला वाटतं. लोक म्हणाले शाहू महाराजांचं वय हाय, काय करतील का? कामासाठी वयाचा काही प्रश्न येत नाही आहे. तसं काय एवढं त्यांचं वय झालेलं नाही आहे बरं का. त्यांच्यापेक्षा सुद्धा वयस्कर माणसं आज राजकारणात आहेत, त्यामुळे वयाचा प्रश्न इथं काही येत नाही आहे बरं का. आणि काय सांगा? दुसऱ्यावानी इकडे तिकडे जाणार माणूस नाही हो. हा. एका पक्षाच पहिल्यावर नाही तू. निष्ठावंत राहणार माणूस आहे तू. आता तुमचा कागदचा त्याला लगेच तिकीट मिळालं, तिकडे कसा गेला? कोण? सगळं बुडलं म्हणून आपलं. कोण? मुलग्याचं ना आपलं सगळं पचास गडप करायचं होतं म्हणून गेला तिकडे. दुसरी पुंडीत गेला. वर कोणीकडे आला तो खाय ना, वर कुठे पण गेला सांगा मग. आणि तिकडे काय गेला मग? माणसाला तर काय माहिती आहे, पैसा लोभ झालाय. राजकारण बाजूला पैसा कुठे मिळतोय तिकडे पळायचं झालं माणसाला. दुसरं काय झालेलं नाही. मग बरोबर आहे. अजून सुद्धा काही लोक आहेत, लोकांच्या अजून प्रतिक्रिया घेऊया आपण. मामा नमस्कार. लोकसभेची निवडणूक लागली, कुणाला मतं टाकायची आता? इकडे शाहू महाराज आहे, तिकडे मंडलिकांचं नाव आहे, संभाजी गाडगेंचं नाव आहे भाजपाकडून. तुम्ही कुणाच्या बाजूने? आम्ही सुज्ञ मतदार आहोत. मी काय नाही 38 वर्ष सेवा केलेला माणूस आहे. आम्ही विचार करूनच मतदान करतो. बरोबर आहे, गरज आहे ती आता. हां, मग त्यामुळं आम्ही कुणाचं नाव सांगू शकत नाही. बरं. कुठला पक्ष विकासाच्या दृष्टिकोनातून काम करू शकतोय असं तुम्हाला वाटतं? हे सगळे चोरच आहेत. मी काय बोलतोय, सगळे चोरच आहेत. मी शासनात होतो, मला माहिती आहे काय. मला सांगायचं तर काय माहिती काय, कुठल्याही गोष्टीत आपण आमच्या तोंडून बोलायचं नाही, कारण का आम्ही पेन्शनर माणसं. उद्या काय ती उठाठेव लागली तर पंचायत नको. तुम्हाला काय म्हणायचं सांगा. मी काय म्हणतोय समजावून घ्या साहेब, कोणत्याही गोष्टीत का नाही आपण हे करायचं नाही. लोकसभेची निवडणूक लागली, कुणाला मतं टाकायची? ते कसं मी आजारकडून पब्लिककडून घेऊन जाता का? काय काय पब्लिकच्या मनात काय हाय समजायला पाहिजे ना. कसं काय समजायला पाहिजे, जेणेकरून लोकांना अंदाज जाणून घेतात. जाणून तुमचं मत काय, नोटा करणार म्हणजे कुणाला देणार नाही असं ते विचारतात.
हे बघा तो आहे ते काय रिअल बोलायला काय हरकत नाही. बरोबर आहे. अजून आमची निवडणूक कार्ड आम्ही अर्ज केलेत, परंतु अजून निवडणुकीची कार्ड आलेली नाहीत. हां स्पष्ट सांगतो. हां. का आले नाहीत का नाही आम्हाला अजून काही कळलेलं नाही. हो नमस्कार. नाव कसं? रामचंद्र खोपकर गाव कुठलं? पन्हाळा पन्हाळा तालुका. काय सांगाल, इकडं हातकणंगलेला आहे का इकडं मतदान आहे? मतदान पन्हाळा तालुक्यामध्ये पन्हाळा. लोकसभेची निवडणूक लागली, हा मतदान कुणाला? मतदान मोदी सरकारला मिळणार. मोदी सरकार. हो. का? काय सुविधा आहेत सगळ्या आहेत. शेतकऱ्यासाठी पैसे हे असतात, म्हणजे अर्ध ही मोफत आहे 75 वर्षानंतर. हां. ST मोफत आहे. महिलांसाठी केलेलं आहे. म्हणून हो. हो या की इकडं. तुम्ही कुणाला टाकणार? हां तुम्ही कुणाला मत टाकणार? मोदीला टाकणार का राहुल गांधीला टाकणार? मोदी आता इकडे महाराष्ट्रात मोदी कसा येणार? हां. मोदी अहो पक्षाला पक्ष BJPला टाकायचं काय काँग्रेसला टाकायचं, कोल्हापुरात शाहू महाराजांना टाकायचं काय संजय मंडलिक किंवा यांना टाकायचं? शाहू महाराज. शाहू महाराज. का बरं? का बरं असं काय नाही? BJP वाल्यांचं विशेष काय हे वाटत नाही. नाही वाटत. मी कामाचं नुसत्याच घोषणा करतात. त्याला अजून आता शेतकऱ्याला नुसत्या योजना जाहीर केल्यात. कुठे काय दिले? फक्त ते 2,000 दिले तेवढेच. 2,000 ह्याच्या परत काय येतात का? 6,000 रुपये येतात का अकाउंटला? 2,000 रुपये येतात. बरं. पण बाकीच्या याच्या विषयीचं आहे हो. हां. बाकीची कुठे काय? हो नमस्कार. शेतकऱ्यांना बाकीच काय करायचं? काय करायचं? हां. तुम्ही कुणाला? काँग्रेस. काँग्रेस. हां. का काँग्रेस? शाहू महाराजांना का? शाहू महाराज. का बरं? शाहू महाराज आम्ही असतोय बाबा. काँग्रेस पहिल्यापासून काँग्रेसवर असणार. बरं. शाहू महाराज आम्ही पहिल्यापासून काँग्रेसमध्ये असतो. लोकसभेची निवडणूक लागली, हा मतदान कुणाला करायचं? तुम्ही सांगा. तुम्ही सांगा कुणाला करायचं. इथं काही तरुण मुलं आहेत, त्यांना सुद्धा विचारा. घरामध्ये जर का बघायला गेले तर आईला वडिलांना मत कुणाला टाकायचं ही पहिला पोरं सांगतात, होय नी? गावात काय वातावरण आहे, कुणाला टाकायचं? शाहू महाराज. काय शाहू महाराज. शाहू महाराज. काय रे? कारण त्यांचं काम बोलते आता. संजय मंडलिकांनी काय केलंय? हा. काय विकास गाव केला? कुठले? एवढे तुझं गाव कुठलं? आमशी. हां. हा. शाहू महाराज का? त्यांनी आता वयस करायचं त्यांचं काम, म्हणजे काम बोलते आता त्यांचं. हा. काही मंडलिकांनी काय काम केलं हा. त्यांचं आता इथनं पुढं घरात काय सांगणार? काय शाहू महाराज. काका नमस्कार. लोकसभेचा सर्वे आम्ही घेतोय, लोकांच्यात जातोय, लोकांना विचारतोय येणारी जी काही लोकसभा निवडणूक आहे, निवडणुकीला कुणाला मत टाकायचं? लोकांनी आता सध्या कार्यक्रम चाललेल्याचा विचार करून टाकायला पाहिजे. जे काय चालू घडामोडी आहेत त्याचा अंदाज घेऊन पुढचं शासन चांगल्या प्रकारे चालण्यासाठी करायला पाहिजे. एकंदरीत जर का बघायला गेलं कोल्हापूर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून, राजकारणाचे असेल, अर्थकारणाचे असेल आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कुठलं सरकार चांगलं काम करू शकते? सरकार चांगलं काम करेल म्हणजे येणाऱ्या कारणांनाच आहे कोणी येईल तो, पण ते येण्यासाठी लोकांनी सकारात्मक विचार करून निर्णय घ्यायला पाहिजे. हां. अशा दृष्टीने व्हायला पाहिजे. हां. काय वाटतं कुणाच्या बाजूने राहिलं पाहिजे? सत्ताधारी आणि विरोधक याच्यामध्ये आता सर्वसामान्य लोकांनी विचार करून ते करायला पाहिजे. हो नमस्कार. लोकसभेची निवडणूक आहे, कुणाच्या बाजूने राहायचं? आता सामान्य नागरिक म्हणून आपण कुणाच्या बाजूने राहायचं? ते आता बघूया, ठरवूया की नंतर ठरवायचं. झाली की आता आधी काय? अजून सीटा डिक्लेअर व्हायच्या आहेत नाही. हा, इकडं शाहू महाराजांचं झाले आता फायनल. होय, शाहू महाराजांचं झाले. इकडं मंडलिकांचं किंवा समर्जित दादांचं दोघांचं नाव हाय चालू. ते होऊ द्या, ते मग सांगूया काय झाले. अजून नाही फिक्स. फिक्स नाही. आबा नमस्कार. गाव कुठलं? परखंदळे. परखंदळे कळ्याजवळ. कळ्याजवळ. कळ्यापासून 3 किलोमीटर. तुमचं मग हे कोल्हापूर लोकसभेला येते का? मला लोकसभा. काय कोण करल लोक चांगलं काम? तसं काय सांगता येणार नाही. हां. पहिलं सुरुवातीपासून जरा मंडलिकचं हवामान होतं. हां. मग आता बघूया काय होतंय. आता जरा बदलणार असं वाटतंय. बदलणार असं वाटतं. हो नमस्कार. लोकसभेची निवडणूक आहे, कुणाला मत टाकायचं? काय जे चांगलं काम करायचं असेल कोण त्याला करायचं टाकायचं. काम? आता बघूया, आपण ठरवायचं काय आपल्या ह्यात आहे सगळं. हां. पण चांगला करायचं असेल त्याला सहकार्य करायचं नाही व्हायचं तिथं. हां. पण गाव पुढं कुठलं? सातारडे कुठं आलं हे? इथे आपलं येऊलच पडेल बघितले कुंभिका सारे हां, हां, कारखाना. हां. काही महिला सुद्धा इथं आहेत, त्यांच्याशी सुद्धा प्रतिक्रिया आपण घेऊयात. मावशी नमस्कार. गाव कुठलं? सांगरूळ. काय लोकसभेची निवडणूक लागली, मतदान कोणाला टाकायचं? कोण चांगलं काम करेल? चांगलं करेल त्याला. मोदीला टाकायचं का राहुल गांधींना टाकायचं?
आमच्या इच्छेचं काम आहे, आमच्या इच्छेचं काम. आपल्या देना मनात येईल त्याला टाकायचं. आमचं आता वय झालंय बाबा आता. सांगत नाही सवय नाही तुम्ही सांगा. काय हो सांगत नाहीत. कोणाला सांगायचं उमेदवार जाहीर होऊन देत की अगोदर. आता शाहू महाराजांचं नाव झालंय झाले. आणि तिकडनं मंडलिकांचं आहे, संभाजी गाडगेंचं आहे. मग कुणाला टाकायचं? आपल्या मनाचं काम. तुम्ही सांगत नाही. हो मावशी तुम्ही सांगताय का? अहो टाकायचं किंमत काय कुजवायचं आहे का? टाकणारच. कुणाला कुणाला टाकलंच पाहिजे का नाही? कुजवून चालतंय का? नाहीच की. कोण काही ना बिचारा मतदान करताय प्रत्येक वर्षी जाऊन मतदान करताय. नमस्कार. लोकसभेची निवडणूक आहे, कुणाला मत टाकायचं? शाहू महाराज. का बरं? आपल्या जिल्ह्याचं काय ते थोडंफार भाग्य विद्यार्थी करणार आहेत म्हणून त्यांना काढायचं. आणि आपला भागचा विकास आहे, आजपासून त्यांनी कुठं काय मिळालं नाही. एवढं तर पद शेवटला मिळून दे त्यांना, एवढीच अपेक्षा, बाकी काही नाही. सर काय सांगा? मत हे विकासाला असेल, जो कोल्हापूरचा विकास साधेल त्यालाच मत असेल. कोण करेल असं? आता मे बी शाहू महाराज मला वाटते, कारण ते जाणते राजे आहेत, त्यांना सर्वसामान्यांची जाण आहे. त्यामुळे मला वाटतं शाहू महाराज हे बेस्ट बेटर आहेत कोल्हापूरसाठी. कारण जे आत्तापर्यंत खासदार झालेत त्यांनी कोणता विकास साधला नाही असं मला वाटते. कुठल्याच खासदारांनी इथून मागच्या? नाही, इथलं कुठलंच नाही असं. कारण आता गेल्या खासदारांनी तर कुठलंच साधलं नाही. काय अपेक्षा काय खासदारांच्याकडून काय करायला पाहिजे? कोल्हापूरची हद्दवाढ पहिली मुळात झालं पाहिजे. कारण कोल्हापूर असंच एक खेड्यासारखं वाटायला लागलं. पुणे सिटी, मुंबई सिटीसारखं कोल्हापूर वाटत नाही. विकास नाही, बेरोजगारी फार वाढलेली आहे. तसेच सांगायचं झालं तर बेरोजगारी आहे, तरुणांना काम नाही, शिक्षणाचा बोजा वाढलेला आहे, भयानकता अराजकता माजलेली आहे याच्यामध्ये. त्यामुळं मला असं वाटतं की विकास हा राज्याचा पण व्हायला हवा, तसंच कोल्हापूरचा व्हायला. कारण कोल्हापूर हे पुरोगामी विचाराचं कोल्हापूर आहे. आणि कोल्हापुरातूनच असं दिसतंय की पहिला मुहूर्तमेढ ही कोल्हापूरून रवली जाते आणि कोल्हापूरच विकास साधणार 100%. नमस्कार. गाव कुठलं? तांदूळवाडी. तांदूळवाडी. कुणाला मत टाकायचं? मग काय आता कोल्हापूरचा कार्यकर्ते कोण आहे त्यालाच. आता इकडे बघायला गेलं तर शाहू महाराज आहेत, तिकडे बघायला गेलं तर मंडलिक किंवा संभाजी गाडगे आहेत. कुणाला टाकायचं? शाहू महाराज. शाहू महाराज का हो? का शाहू महाराज? का आपलं मत वळेल तिकडं. शाहू महाराज का आपलं जिथं वैयक्तिक मत वळेल तिकडं. हे शाहू महाराजांना मत टाकायचं म्हणजे तुम्हाला काय वाटतं? त्याच आपण पक्षात ठरवायचं, पक्ष ठरवायचा, माणूस ठरवायचा नाही, पक्ष ठरवायचा. मग महत्वाचं आहे माणूस नाही पक्ष. पक्षाला तुम्हाला काय वाटतं कुठला पक्ष चांगलं काम? आम्हाला भाजप चांगला वाटतं. यांना भाजप चांगलं वाटतं. मग काय मत आहे तुमचं? आमचं आता सांगितलं की आणि काय सांगू. बोला की भाजप का? भाजप शेतकऱ्यांची सोय केली भरपूर. काय सोय केली? 2-2 हजार दिले, बरेच सोय केल्या. पीक पाणी चांगली सोय केली, अवजारे दिल्यात, चांगली सोय केली. आता खतांचे दर वाढलेत म्हणतात लोक. ते म्हणतात काय जग काय म्हणते तिकडे बघायचं नाही, आपल्याला काय मिळतंय बघायचं. मग त्या मावशी म्हणत गॅसचा दर वाढलाय. वाढू दे की कुठले कमी आहे, तेवढं वाढलं म्हणजे कशाला बोलायचं. काय कमी आहे सांगा की जगात काय कमी आहे? काय नसताना मग फक्त वाढलेलं बोलते माणसं. बरोबर आहे ना? मग आपण काय बोलायचं, आपल्याला मिळतेला बोलायचं, चांगलं झालेलं बोलत नाहीत असं माझं मत आहे. आणि भाजपकडे मतदान करायचं निश्चयपणे. 100% बरोबर आहे. काय बरोबर आहे? 100% बरोबर आहे. भाजपचा मत देणं कोणी एकनाथ शिंदेचे गट असून ते शिवसेना सांगतो, ऐकून घ्या. दोन्ही गटापैकी कोणी उमेदवार उभा राहिला लोकसभेला तर त्याचं मतदान माझं तरी वैयक्तिक म्हणण्यापेक्षा माझे एक 10 मतं आहेत ते मी त्या भाजपलाच देणार. घरात असं ठरवून टाकताय? हो, ठरवून आहे का? सगळ्यांचं असं ठरवून ठरवून असते. तर आपण कोल्हापूरमधील रंकाळा बस स्टँड इथं आहे. या बस स्टँडवरती असलेले हे नागरिक आहेत आणि यांच्यासोबत आपण आता KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपला आखाडा लोकसभेचा कौल जनतेचा या कार्यक्रमाच्या अंतर्गत लोकांच्यापर्यंत जाऊन यांची जी काही मतं आहेत ती जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. खरं बघायला गेलं तर रिपोर्ट चालू केल्यापासून शेवटपर्यंत अनकट आहे. कुठल्याही पद्धतीच्या लोकांच्यावरती बर्डन आणून होय ना तसं जे काय आहे त्या पद्धतीनं लोकांना विचारायला चालू आहे चॅनलच्या माध्यमातून. तर चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन अपडेटसाठी KK न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. कॅमेरामन वैभव पाटीलसह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.